तुझा फर्स्ट शो रंजू की बेटियां ऑन दंगल TV. ओके. फर्स्ट रियालिटी शो केला आहे? रियालिटी शो नाही केलेत मी. आणि करायचं असेल तर कोणता असेल? करायचं असेल तर मला बिग बॉस आवडेल. वा, चला एक नाव तुम्ही बघू शकता. पण सध्या आम्हाला इंद्रा हवा आहे, तर त्यामुळे थांबा. फर्स्ट ऑडिशन हास्य सम्राट एक शो असायचा झी मराठीवर. मी 7th स्टँडर्डमध्ये होतो. ते माझं फर्स्ट ऑडिशन होतं. रियालिटी शोचंच होतं ऑडिशन. फर्स्ट सॅलरी होती माझी, एक फिल्म केलेली मी सुकन्या म्हणून 2011 मध्ये. 500 रुपीज पेमेंट होतं त्याचं. ओके. फर्स्ट जॉब म्हणजे तू हे ॲक्टिंग करिअरच निवडलं की त्याआधी काही जॉब? नाही, जॉब असं बघायला गेलं तर मी मार्शल आर्ट्स केलंय. सो मी 10th स्टँडर्डमध्ये असताना पर्सनल ट्रेनिंग द्यायचो मार्शल आर्ट्स. तर तो माझा फर्स्ट जॉब आपण म्हणू शकतो. फर्स्ट को स्टार कोण होता? फर्स्ट को स्टार म्हणजे आता प्रमुख भूमिकेत माझा हा पहिलाच शो आहे. सो वैभवीच आहे माझी को स्टार, फर्स्ट को स्टार. नाईस. फर्स्ट शूट आठवत आहे? फर्स्ट शूट हां, जसं की मी म्हणालो 2011 मध्ये मी एक फिल्म केलेली सुकन्या म्हणून. मी 11th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा. तो त्याचं तेच जे शूट होतं तेच माझं फर्स्ट शूट होतं. चला एक शेवटचं. पहिली कौतुकाची थाप आणि पहिली क्रिटिक म्हणू शकतो ना की नाही काहीतरी चुकतोयस, तर असं काय होतं? पहिली कौतुकाची थाप तर मला आठवत नाही, बिकॉज कौतुकाची थाप आठवत नाही. क्रिटिक आहे माझी बायको, माझी वाईफ, जी प्रत्येक गोष्टीत कधी कधी जिथे मी चुकत असेल किंवा तिला जे खटकत असेल, म्हणजे बीट, ॲक्टिंग, व्हॉइस मॉड्युलेशन किंवा माझे कपडे किंवा माझे शूज, मला जास्त त्या गोष्टींमध्ये मी नाही आहे. आय एम नॉट इन टू दिस. तर ती आहे माझी क्रिटिक पहिली, जी मला सांगत असते अशा गोष्टी. आणि कौतुक म्हणायचं झालं तर? कौतुक मला खरंच आठवत नाही, बिकॉज माझं असं आहे ना, मला म्हणजे आज तुम्ही कौतुक करायचं माझं सुरू केल्यानंतर मी शांत होऊन जातो. मला कळत नाही, मी थँक्यूच्या पुढे काही बोलतच नाही. जेव्हा हा शो लॉन्च झालेला फर्स्ट टाइम असं झालेलं की माझे होर्डिंग्स वगैरे लागतात वगैरे, आणि वैभवीचे पण ओळखीचे लोक, म्हणजे मी एक किस्सा सांगतोय त्याच्यावरनं तुम्हाला क्लिअर होईल ही गोष्ट. तर होर्डिंग्सचे कसे व्हॉट्सअपवर लोक फोटोज पाठवतात, अरे तुझं होर्डिंग लागलं आहे, अरे तू इथे दिसतोय तिथे दिसतोयस. तर तिला खूप यायचे व्हॉट्सअपवर मेसेजेस की अरे वैभवी तुझा असा. मला फार क्वचित यायचे. तर आम्ही एकदा बसलेलो आणि आमचं डिस्कशन चालू होतं. आमचे डायरेक्टर होते आशू सर, की अरे मी म्हटलं मला कोण पाठवतच नाही, बिकॉज असं आहे की मी त्यांना काय रिप्लाय करणार आहे? थँक्यू, ओके, मी हेच रिप्लाय करणार आहे. मुलींचं असं असतं, ओ माय गॉड थँक्यू, तुम्हाला इथे बघितलं वगैरे, तर ते अशा रिस्पॉन्स करणार आहेत. आणि मी काय रिस्पॉन्स करणार आहे? मला कोणीतरी पाठवलं तर मी थँक्यूच बोलणार आहे. सो माझं असं आहे की जास्त मी कौतुक माझं तुम्ही कधीही बघाल, मला कौतुक कोणी करत असेल तर मी ओके थँक्यू आणि मला खरंच आठवत नाही. ओके. हां, तुझ्या बायकोबद्दल विचारायचं राहून गेलं. तिला तुमची जोडी कशी वाटते? इंद्रा आणि राणीची जोडी कशी वाटते? पहिले असं होतं की आम्हाला असं वाटलेलं की हाईट डिफरन्स आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, हे असं काय? बिकॉज फर्स्ट आम्हाला जास्त असं डिस्क्रिप्शन नव्हतं की हे आपण कशा वेळेने स्टोरी जाणार आहे पुढे वगैरे. एक 25-30 एपिसोड झाल्यानंतर क्लिअर होतं की अच्छा हे ह्यासाठी एवढं घेतलंय हाईट डिफरन्स किंवा पर्सनॅलिटी वगैरे. खूप फरक आहे आमच्या दोघांमध्ये असं बघायला गेलं. मेंटॅलिटीपासून, विचारांपासून बराच फरक आहे आमच्या दोघांमध्ये. आणि ते त्यासाठी 20-25 एपिसोड्स गेल्यानंतर आम्हाला रिअलाइज झालं की अच्छा अरे ही स्टोरी आहे, एवढा डिफरन्स दाखवायचा आहे म्हणून असं सगळं घेतलेलं आहे. सो पहिले माझं आणि माझ्या बायकोचं डिस्कशन व्हायचं की अरे हे असं कसं झालंय, तुझं कास्टिंग चुकलंय की तिचं कास्टिंग चुकलंय, आम्हाला कळायचं नाही. तो पहिले आम्हाला असं वाटायचं, बट नंतर समहाव लोक पण चांगला रिस्पॉन्स देतात आणि ट्युनिंग आता जुळलंय. सो तिला पण सगळ्या गोष्टी मजा येते.